जय भीम जय संविधान मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। मी शुभम रमेश सोनाळे, रिपब्लिकन हक्क परिषद युवा आघाडी या संघटनेत काम करतो। मित्रांनो, राहणार नांदेड। आज आपण निघालेलो आहोत औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर या ठिकाणावर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या लेण्या पाहण्यासाठी। आपल्या ब्लॉगला पाहत राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे। पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा मी शुभम सोनाळे नक्की प्रयत्न करेल मित्रांनो। तसेच तथागताची लेणी मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। म्हणा जय भीम जय संविधान चलो। या आपण निघालेले आहोत। सध्या आपण नांदेड पडून औरंगाबाद साईडला निघालेलो आहोत मित्रांनो। जय भीम जय संविधान मित्रांनो, आपण निघालेलो आहोत अजिंठा वेरूळच्या लेण्या पाहण्यासाठी। लेण्या पाहायला जाताना लेण्या पाहायला जाताना आपल्याला काय भेटले बघा, आणि तथागताची ही मूर्ती। आता इथून तुम्हाला छोटी वाटत असेल, मी जवळ जाऊन उभं टाकून तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला समजेल ती मूर्ती आहे किती भव्य दिव्य। बसायची व्यवस्था, निसर्गरम्य वातावरण आहे मस्तपैकी। पंचशील ध्वज दिसला का? पंचशील ध्वज कसा डोलायला आहे। आणि ते बॅक साईडला आणखीन एक बुद्ध विहार आहे। ते पहा, दिसलं का बुद्ध विहार? हे पंचशील ध्वज, ते गोकाट आहे। तो फिरायला काय छोटी जागा नाही, लय मोठी जागा आहे, ते म्हणून गोकाट असेल फिरण्यासाठी। ही बघा, ही बॅक साईड बुद्ध मूर्तीची, हे बघा। आणि ते बुद्ध विहार। मी ही ट्रिप याच्यासाठीच बनवलेली आहे मित्रांनो, की आपल्या समाजाला जे आजपर्यंत गावाकुसाबाहेर ठेवलेला आहे, त्या समाजाला कळायला पाहिजे आपला इतिहास, आपण कोण आहोत, काय होतो, आणि आज आपण काय आहोत। आपण खेकडे झालेले आहोत, खेकडे एकमेकाचे पाय तोडण्यामध्ये ओढण्यामध्ये जेवढे आपण मसरूफ राहिलेले आहोत, त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं एवढं अवघड चाललेलं आहे। नाहीतर सगळा इतिहास आपला आहे, आपल्या या महापुरुषांचा आहे।
अख्खा भारत देशामध्ये बुद्धाच्या लेण्या आहेत. बघा ही बुद्ध मूर्ती केवढी आहे. बाहेर देशात गेल्याच्या नंतर हेच नेते काय म्हणून म्हणतात तुम्हाला माहीत असेल. आता बघा मी तुम्हाला दाखवतो बघा मी केवढा दिसतो इथं. हे पहा एवढसा दिसायलो मी. ही तथागताची एवढी मोठी मूर्ती. वी आर केम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. ही ट्रिप हा ब्लॉग याच्यासाठीच बनवत आहे की आपल्या लोकांना समजलं पाहिजे आपण काय आहोत, आपला इतिहास कुठपर्यंत पोहोचलेला आहे. युनेस्कोनं सुद्धा जाहीर केलेलं आहे वेरूळच्या ज्या लेण्या आहेत हे या भारत देशाचं एक वैशिष्ट्य आहे. तर पुन्हा आता हे तर बुद्ध विहार आहे मित्रांनो. हे तर बुद्ध विहार आहे फक्त. या बुद्ध विहाराच्या नंतर आपल्याला जायच्यात अजिंठा वेरूळच्या लेण्या पाहण्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला अजिंठा वेरूळच्या लेण्या मला जितक्या दाखवता येतील मी तितक्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. लगे रहो. बघा ही तथागताची मूर्ती ह्या साईडला आहे मित्रांनो. दिसली का तथागत. ही तथागताची मूर्ती. ही मूर्ती त्याच्याच अलीकडे हे अशोका हॉल. किती भव्य दिव्य आहे बघा. फक्त हॉलच नाही तर ह्या हॉलच्या वर तथागताची उभं टाकलेली मूर्ती आहे. हातामध्ये हे घेऊन धम्मपात्र ते आहे बघा. दिसली. माझा बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध. आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जवळपास 3-4 एकरमध्ये हे पूर्ण मूर्ती बुद्ध विहाराची जागा विहार. तिकडं मागं बॅक साईडला बांधकाम चालू आहे. त्याच्यानंतर त्याच्या अलीकडं बांधकाम चालू आहे. भंतेजी इथं दिसायलेत आम्हाला. लय भव्य दिव्य आहे. औरंगाबादच्या जरा बाहेर आलो आम्ही तर तथागताची एवढी मोठी मूर्ती पाहायला मिळाली. अजून अजिंठा वेरूळची लेणी पाहायची आपल्याला पूर्ण. चल ह्या पूर्ण रानमाळांना या सगळ्या डोंगरांना साक्षी ठेवून आपण तथागताचा धम्म प्रसार करण्याच्या माध्यमाला इथून सुरुवात करत आहोत मित्रांनो. आपला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणखीन पुढे भरपूर तुम्हाला काही पाहायला मिळणार आहे. मी तुमचा लाडका शुभम रमेश सोनाळे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधून. म्हणा जय भीम. पाहत रहा ब्लॉग. चलो आगे चलते हैं. मला वाटलं तेवढा खतरनाक डेंजर रस्ता असेल तेवढं. खतरनाक आहे तेवढं. आता गेम पाहायला चाललो होतो कुसनकडे चाललो पहाडाच्या मध्ये चाललो पहाड चिरत. क्या बात बापा. कशाला ओव्हरटेक केला रे तो ते पण टर्नला. काय मोठा मारलेला बरा. ओव्हरटेक करू नका रे. ट्रॅफिक आहे वाटतं. जळगाव. बापरे डेंजर. हा डेंजर. खराब झाला हे रोड. बरं किती शहाणे म्हणा. इथं बी गचके टाकले त्यांनी. बापरे. अजिंठा वेरूळ लेण्या तुम्हाला इतक्या सोप्या वाटल्या का मित्रांनो. गेला आणि पुढे लेण्या दिसतील वाटलं होतं का तुम्हाला. पहा हे रस्ता बघा कसला खतरनाक आहे. झालेली आहे आपली एंट्री मित्रांनो. एल्लोरा क्लेव्स. हा बघा विहार उपग्रह
कसा आहे विहाराचा सीन बघा. अजिंठा लेणी. अजून इथून आम्हाला 4 किलोमीटर जायचं आहे. इथं बघा आमच्या पाठीमागे या साईडला हे आहे आउट. हे आहे इन. या इनमधून आपल्याला जायचं आहे मध्ये. इथं गाडी पार्क करून इथून बस घ्यायची. आरू आजा इधर. हे विश्रामगृह. डिग 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 डिग. यार विशाल भाई उतर चुके हैं. या तिकीट काढायला आमचा विशाल. भरपूर ऊन आहे. पार्किंग गॅरेज सगळा विचार करून पैशाचं मॅनेजमेंट करून या बाबायचं. जायचं मस्त पैकी. आता तुम्ही लहान लेकरांना घेऊन आलात तर इथं बघा लहान लेकरांसाठी मस्त पार्किंग एरिया. त्याच्या बॅक साईडला हे खेळायचं केलेलं आहे. थोडा विरंगुळा. पण एवढ्या उन्हात लेकरांना खेळू घालू नका, नाहीतर लेकरं इथंच राहतील दवाखान्यात नाही औरंगाबादच्या. मग बसच थांबल्या बघा. याच्यातली कोणती बस आम्हाला नेईल का नाही हे आम्हाला माहीत नाही. आता गाड्या पण आहेत. पार्किंग कुठेही कर. अपना भाई प्रो है तुम्हारा भाई गाड़ी चलाने में. वन हैंड से गाड़ी पूरा टर 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 जाती है आपकी. चलो घ्यायचे कोल्ड्रिंक वगैरे घ्यायची का. ₹25 मूर्ती आहे. कोणाला पाहिजे असेल तर या. लय सुंदर मूर्ती आहे. आता वुडन वर्क आहे का. हां वाटलंच. एक नंबर सुंदर आहे सुंदर. हे का सगळे दुकानं खायचे प्यायचे. हे दगडांचा विषय लय मोठा दिसायला. वा वा वा. चालोच इथून लेफ्ट साईडला टर्न. इथं भेटतात बसेस. 4:30 लास्ट स्टॉप आहे या बसेस. हळूहळू बसायला त्याला आंघोळ घाललो. निघेल बस. आपली गाडी तिथपर्यंत जात नाही म्हणजे बस न जाणार आहे. मी बी खातो की भाऊ. खाऊ का. एनर्जी अजून नाही काकडी तुझ्याकडं. काकडी पाहिजे मला. चांगला दाबून मसाला टाकू लागला. पाणी जायचं ठिकाण आहे वाटतंय. सगळं पाणी जायचं ठिकाण आहे. मस्त व्ह्यू. बापरे सगळं पाण्याची जागा. आता आपण पावसाळ्यात नाही आलो ना म्हणून हे कोरडं आहे उन्हाळ्याचं. एखादा पाऊस पडल्यावर यायची बात होती ते. चल वाग विशाल इकडं बघ. विशाल आणि विजय तिकीट काउंटरकडे चालले. तिकीट काउंटर. हे आलोत आपण पहाड आहे मध्ये. पूर्ण चारीकडून पहाड माझ्या. आता मी जेवढ्या मित्रांचे माझ्या ब्लॉग पाहिलेत तिरंगा
मी जेवढ्या मुलांचे मुलींचे कपल्सचे इथं आलेले ब्लॉग पाहिलेत त्याच्यापैकी काही जणांनी बहुतांश जणांनी या गोष्टी दाखवल्याच नाहीत. इथं बसनं यावं लागतं, आपली गाडी तिकडं पार्क करावी लागते, मग इथून आता हे तिकीट काउंटर घेऊन तिकीट काढून मग इथून समोर जावं लागतं. हे बघा इथं एलोराचा मी तुम्हाला हे दाखवतो. थांबू वाचू शकता मित्रांनो. चलो किती सुंदर असं वाटतं की खरंच त्या काळातल्या कोणत्या गुफाओं की ओर. तिकडं काय हो राईट साईड आत. लेफ्टला का नको म्हणे. तुला काय म्हणालो मग तुझे कॅमेरा लावलेला आहे. ढोराला वजनाची सवय इतकी असते की वजन जाणवतच नाही. पायऱ्यावर द्यायचं सगळं जमलं असतं. आणि बैल आहे पायऱ्यावर झालं बघ दगडाला कोराकोरी चालू. जगाचा खरा करिश्मा बघा. पहाड चिरून पाणी यायची व्यवस्था. हां वा वा. तिकीट दाखव रे बाबा. दिसायलात का केव ते पहा कोर हे पहा हे 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 या पहाडाला चिरलंय. या पहाडाला चिरून हे असे खंबे उभारले. हां गुफा क्रमांक 1 स्टॉप करून तुम्ही वाचू शकता मित्रांनो. इंग्लिश पूर्ण मजाक नाही. तथागताचं पूर्ण 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 आहे ठेवा. ते कॅमेराकडे या गुफेतून आपण बाहेर आलेलो आहोत. बरी दिसत आहे. ध्यान धरण्याचं ठिकाण आहे आणि ह्या पायऱ्या जाग नाही भावांनो हे करणं. ते आज आहे का म्हणलं होतास तू काल तर आज फोन आला नाही म्हणजे लावलंच की फोन. ध्यान धरणं सगळ्या बाजूला अशी सिस्टीम पण आहे का. ही पण इनकम्प्लीटच आहे. अंधार आहे इथं तर पूर्ण अंधार आहे. आहेत पण तथागताची मूर्ती आहे तिथं सेम पॅटर्न आहे
पण इनकम्प्लीट आहेत त्या. हां, जर एकाच म्हणजे एकदाच सुरुवात करून एकदाच जर त्यांनी फिनिश केले असते ना तर नेटवर्क गॉन. खाली कसं जायचं? वाटते का खरं आहे दगडांना कोरणं? हां, दगड सोडावं, दगड कोरायला काय दगडावर 2 हातोडे मारले तर माणसाचं घाम निघून जातो. अखंड दगडाला फोडून, पूर्ण दगडी पहाडाला फोडून यांनी पूर्ण तथागत, मनातला तथागत हाताच्या कृतीतून रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विचार करा तुम्ही. आता बघा, चेहरा बनवणं सोपं नाही. स्ट्रक्चर बॉडीचं तयार करू शकतात, पण चेहरा बनवणं इतकंही सोपं नसतं. आणि एक दगडावर एक चुकीचा घाव की तेवढा दगडाचा भाग वेगळा, चेहरा पूर्ण बिघडून गेला. हे बघा, इथं बनवला आहे चेहरा मस्त सुंदर बऱ्यापैकी. इथं वरचं पूर्ण अर्धवट काम आहे. हे बघा, इथं चेहरा बनवलेला आहे. छोटी वस्तू नाही ही. विचार करा, हे पूर्ण एवढं बंद पहाड, या पहाडाला खोदून एवढा खड्डा करणं, त्या खड्ड्याच्या मधल्या पहाडांमध्येच, त्या अखंड दगडामध्येच ही मूर्ती उभारणं, त्यानंतर ही डिझाईन करून ही मूर्ती उभारण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टी मजाक नाहीत. हे बघा, हे पूर्ण कोरून त्याच्यात हे कोरणं. कलावंतांना खरंच मानाचा मुद्रा भावानो, मानाचा मुद्रा. हा व्हिडिओ केलो विशाल, व्हिडिओ केला का? हा बाबा 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 बाबा. किया है उनको शत शत नमन. ते आपल्याला कॅमेरा घेऊन मध्ये जाऊ देत नाही आहेत, पण आपण बी नांदेडची माणसं. कॅमेरे पण आपल्याकडे खतरनाक आहेत आणि कॅप्चर आपण कसंही करू शकतो, हे ध्यानात ठेवा तुम्ही. आता मला पाहिलं, तथागतानेच रचलेली ही प्रतिकृती पाहिली. आता तथागताची रचलेली त्यांच्या अनुयायांनी ही प्रतिकृती तुम्ही पहा. एवढ्या दगडधोंड्यांमध्ये उतरून पायाचा, पैशाचा, वेळेचा नाश करून हे सगळं रेकॉर्ड करणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हे जो माझा हेतू आहे मित्रांनो, हा हेतू तुम्हाला समजला पाहिजे. आपल्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की आपण तथागताचे अनुयायी आहोत. ज्याचा इतिहास दगडधोंड ओरडू सांगायलेत, त्या तथागताचे आपण अनुयायी आहोत. आपण बौद्ध समाजात जन्माला आलोत, आपण बौद्ध आहोत. कदाचित आपल्या धर्माचा आणि धम्माचा प्रसार प्रचार होऊ नये म्हणूनच यांनी इथं व्हिडिओ वगैरे येऊ द्यायला बंद केला असेल.
हे ज्ञानपात्र भेटलं मला. ते शहाणं म्हणते हनी बीज आहेत, तुम्ही तिकडे जाऊ नका. हनी बीज आहेत. त्याला अशी झापड मारवड लागली, पण जाऊ दे, बिचारा आपल्या किंवा स्वतःच्या काळजीनेच बरबडत होता, म्हणून हरकत नाही. बाकी भरपूर बाकी आहेत, लगे राहू. चलो. हे सगळं शौर्य माझ्या तथागताचं आहे, हे सगळं माझ्या तथागताचं आहे. दगडामध्ये कोरलेला इतिहास ओरडू ओरडू सांगत आहे, तथागत भगवान गौतम बुद्धाची आजच्या युगाला सुद्धा की गरज आहे. अरे बापरे, इथं जाण्यासाठी तर काही प्रतिबंध दिसणं झालाय. पाय पुसणी ठेवली उलट इथं. बघूया का. वाव, हे बघा मित्रांनो, इथं काही त्यांनी प्रतिबंध ठेवलेला नाही. हे बघा, मी म्हणतो तर वरी ध्यानधारणेच आहे. जागा आहे ध्यान करायच्या जागा. इथं किती सुंदर आहे. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमोस्तुते. त्यांना माहीतच नाही आपण इथं आहेत ना, नाही का. तिथे वरी जायचा काय मार्ग तर दिसत नाही, पण तिथे एक लई सुंदर चौकट दिसायली बघा. तिथेही चांगलंच असं दगडानं ते बंद केलेलं आहे. अरे बापरे, मित्रांनो, जेव्हा जगातील अनेक भाग अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते, तेव्हा इथे भव्य विहार, चैत्यग्रह, उत्कृष्ट शिल्पकला आणि अप्रतिम चित्रकला निर्माण होत होती. हे दाखवते की माझा बौद्ध धम्म हा केवळ धर्म नव्हता, तर हा ज्ञान, शिक्षण, कला आणि मानवतेचा मार्ग होता. ज्यांनी आम्हाला इतिहास नाही म्हटलं, त्यांनी एकदा अजिंठा लेणी पाहावीत. इथे दगडही बौद्ध संस्कृतीचा गौरव सांगताना दिसतील. हे दगड ओरडू ओरडू सांगत आहेत, इथे माझ्या बौद्धाचे अनुयायी रुजलेले आहेत. नमो बुद्धाय, जय भीम. अति उंची नाही. हे पहा, कुठं आहे मी माहीत आहे. या बा, या कोरलेल्या दगडाच्या मध्ये आहे, पहाडाच्या मध्यभागी आलेला आहे मी. हे दरवाजे, यांनी दरवाजे लाकडाचे बसवलेत. नंतर सगळेच खुले आहेत. दगड दोंड ढकलायची तरी. आता मधातून पाहिलं तर हे बाहेरून पहा. हे काय, हे बघा, इथून पुन्हा आहे. ध्यान धारण्याचे ठिकाणं लय आहेत. हा, कशाचा. हे बघा, इथं ध्यानधारणा करायला बसायसाठी. अरे बापरे, काय लोकांची हिंमत म्हणावं. प्रत्येक जण वरी जाऊन पाहतच नाहीये, पण माझी क्युरियोसिटी मला नाही बाबा.
हे काय घ्या किल्ला. बापरे, किल्ला चढायल्यासारखं वाटायला बे. हो काय नमो बुद्धाय, नमो नमो. असं पाणी घालून बूट काढाय. पुढे जायचं मोबाईल. अरे खोल नाही ते. किंवा असे जमते ना काय नाही पाणी घालायचं. हे असं. ह्या छोट्या छोट्या जागा त्याच्यासाठी. हे इथं पोटली ठेवायची कशाची. खरं काय हे आता इकडून मधातून रस्ता केलेला आहे. हे बघा, हे सोपं वाटलं. हे तर ठीक आहे. पहिले हे रस्ता बिनचा केला असं, याचा काय विषय आहे. हे कसं कोरलं, हे कसं कुठं उभं टाकून कोरलं असं. कमाल करा लोकांची. मेहनत मातीत जायची. असं येऊन असं जायला. हो, हे बी दरवाजाच आहे. कसं नाही रे, बंदीच आहे तिकडून. कोणी एक दिवस पुरा बंद आहे की रे ते. हे बंद आहे, ते झाड झोडपं झाले ते बंद आहे. हे बंद आहे, ते पुरं गंज खाऊन गेले ते. हे असं पहाडाच्या पाठीमागून रस्ता दिसायला की असा. तिकडं बी असतील तर.
ही अपूर्ण आहे मित्रांनो, याला कोरायचं बाकी आहे. तुम्हाला याच्यासाठी दाखवलं, कोणी काही म्हणू, या लेण्या सगळ्या बुद्धाच्या आहेत. हे हो म्हणू घ्या. चल. आधी मी तुम्हाला ती इकडून बोलू लागलो, आता मी तुम्हाला इकडून बोलायलो. कुठं जय भीम मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. हा आहे औरंगाबादचा आपला ब्लॉग तुमच्यासाठी. मी हे पूर्ण येऊन कवर करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तुमच्या भावाला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा, नंतर हे जे आपण कवर केलेलं आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळीकडे तुम्ही शेअर करा. या गोष्टी सगळ्यांना कळणं आवश्यक आहे. आपण कोण, आपला इतिहास काय, हे लोकांना समजणं आवश्यक झालेलं आहे. ही काळाची गरज आहे. म्हणून सगळ्यांनी मला मदत करा. म्हणा जय भीम, जय संविधान. हे आहे घाट आणि हा आहे लेणीचा एंट्रन्स. लक्षात ठेवा मित्रांनो, जर कोणाला यायचं असेल इथं थांबायचं, तुम्हाला पुढे निघून गेला तर टर्न नाही, डायरेक्ट घाट उतरून यावं लागेल. इथून खाली उतरायचं बेटा, आणि मग इथून पायानं खाली जाऊन डायरेक्ट बस स्टँड. काय बघा, एक जीवनाचा आधार आपल्याला.